पुढे आता आपण अघोरी रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघतोय। आपल्याकडे सगळ्या मातीच्या आहेत आणि पेपरच्या मूर्त्या। पेपरचे आपल्याकडे मातीच्या मूर्त्या 8-9 इंचापासून। समोरच आपण एक सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघतोय। ही पूर्णपणे आहे ना कागदी लगद्यापासून बनवलेली आहे। करून मला आवडलेली मूर्ती आहे, वीणा घेऊन बसलेली गणपती बाप्पाची बाल मूर्ती आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया। आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहे श्री कलानिकेतन कार्यशाळेला भेट देण्यासाठी। डोंबिवली वेस्ट गणेश क्रॉस रोड इथे त्यांची कार्यशाळा आहे। ॲड्रेस वगैरे मी पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे व्हिडिओच्या खाली देणारच आहे। त्यांच्याकडे सुबक आणि रेखीव अशा गणेश मूर्त्या तुम्हाला बघायला मिळणार आहे। शाडू माती आणि कागदी लगद्याच्या तुम्ही त्यांच्याकडे मूर्त्या बघू शकतात आणि 8 इंचापासून ते 2 फुटापर्यंत त्यांच्याकडे गणपती बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत। आणि मित्रांनो, आपला नवीन इंस्टाग्राम ID म्हणजे नवीन पेज चालू झालेला आहे, प्रथमेश केकर ब्लॉग। त्यालाही तुम्ही जाऊन नक्कीच फॉलो करा। खाली मी तुम्हाला लिंक देईलच आणि डिस्प्लेवर तुम्हाला ID दिसेलच, तर नक्कीच तुम्ही तिकडे जाऊन फॉलो करू शकतात। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला मित्रांनो, आता मी ना नवापाडा रोड डोंबिवली वेस्टच्या इथे आहे आणि तुम्ही इथे बघू शकता समोरच आपल्याला ना श्री कलानिकेतन कार्यशाळा दिसते आहे। मंगलमय घरासाठी मंगलमय गणेश मूर्त्या आणि त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता आमच्या इकडे पेनच्या सुबक सुंदर गणेश मूर्ती मिळतील। कागदी आणि शाडू मातीच्या त्यांच्याकडे गणेश मूर्त्या आहेत। तसंच तुम्ही त्यांना इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करू शकतात, इंस्टाग्राम ID तुम्ही त्यांचा बघू शकतात। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया कार्यशाळेमध्ये आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या बाप्पांच्या सुंदर मूर्त्या बघायला मिळतात आहे।
चला मित्रांनो, आता आपण ना कार्यशाळेमध्ये आलेलो आहे श्री कला निकेतन इथे, आणि ते आपण बघू शकतो आपल्याला ना शाडू माती आणि कागदी लगद्यापासून बनवलेली गणपतीच्या खूप सुरेख अशा मूर्त्या बघायला मिळणार आहेत. तुम्ही इकडे बघू शकता 1 फुटापासून मूर्ती चालू होते इथे, आणि खूप सुरेख अशा मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात आहे. तुम्ही इथे समोरच बघू शकता सुंदर असं पिवळं पितांबर घातलेलं आपल्याला गणपती बाप्पाचंही रूप बघायला इथे मिळतं आहे. फेटा वगैरे तुम्ही बघू शकता घातलेला आहे सुंदर असा. तसंच इथे पुढे आलात तर इकडे आपल्याला दगडूशेठ हलवाई अशा रूपामध्येही असे गणपती बाप्पा बघायला मिळतील. जास्त करून तुम्ही इथे बघू शकता की घेता आपल्याला मूर्ती इथे बघायला मिळते आहे. अशा पारंपरिक पद्धतीच्या मूर्त्या जर तुम्हाला तुमच्या घरी बसवायच्या असतील आणि जर तुम्ही डोंबिवली कल्याण इथे राहत असाल ना, तर नक्कीच तुम्ही बुक करू शकतात. खूप सुरेख अशा मूर्त्या आहेत. अशा छोट्या साईजमध्येही आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळणार आहेत. तसंच इथे पुढे आलात तर तुम्ही ते बघू शकतात सुंदर असं गणपती बाप्पाचं रूप वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याला इथे बघायला भेटतं आहे. बाळ रूप पण आहे. तर तुम्हाला बाल गणपती म्हणजे लहान मुलांच्या रूपामध्ये गणपती बाप्पा बसवायचा असेल तर तोही इथे आहे. तसंच आपण इथे पुढे गेलो तर आपल्याला इथे छोट्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळतात आहेत. ज्यांच्या घरी छोटे गणपती बाप्पा बसतात तर तेही तुम्ही इथे बुक करू शकतात. तसंच आपण पुढे आलो तर इकडे आपल्याला ही समोर एक मोठी मूर्ती दिसते आहे. ही आहे ना कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती आहे. तुम्ही बघू शकतात. पाठीमागे ही आहे ती पण कागदी लगद्याचीच आहे. पुढे आपण इथे बघतोय आपल्याला सुरेख अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते आहे. पिस्ता कलर आहे, पितांबर शेला आहे, आणि तुम्ही आखणी बघू शकता डोळ्याची गणपती बाप्पाच्या सुरेख अशी आखणी केलेली आहे. तसंच पुढे आपल्याला विठ्ठलाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा बघायला मिळतात आहेत. खूप सुंदर असे पिवळं पितांबर घेता हात, आणि तुम्ही वस्त्र बघू शकतात. तर सुरेख अशा मूर्त्या आपल्याला त्यांच्या या कार्यशाळेमध्ये इथे बघायला मिळणार आहेत. समोरच आपण बघतो आहे की आपल्याला पूर्ण निऑन कलरमध्ये गणपती बाप्पाचे रूप बघायला मिळतं आहे. तसंच आता आपण पुढे इथे बघितलं तर इकडे आपल्याला 2 हातामध्ये मोदक घेऊन बसलेलं गणपती बाप्पाचंही रूप बघायला मिळतं आहे. सुंदर असं बाल गणेश. तुम्ही परत डोळ्याचं काम बघू शकतात. खूप सुंदर असं हे डोळ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर ही मूर्ती तुम्हाला आवडली तर ही मूर्ती तुम्ही इथे बुक करू शकतात. पुढे आपण सुंदर अशी परत एकदा मूर्ती बघतोय गणपती बाप्पाची. तुम्ही बघू शकतात डोळ्याची आखणी वगैरे आणि फेटा घातलेल्या गणपतीला. सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. ही मूर्ती तुम्ही बघू शकतात, आणि शाडू मातीमध्ये तुम्हाला इथे मूर्त्या बघायला मिळणार आहे. तसं इथे बाल गणेशाच्या रूपामध्ये आपण ही 1 फुटाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघतो आहे सुंदर असे. तसंच पुढे तुम्ही आला तर इकडे परत आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये सगळ्या ह्या मूर्त्या इथे बघायला मिळतात आहेत. जर तुम्हाला 1 फुटामध्ये लालबागचा राजा पाहिजे असेल तर आपल्याला लालबागच्या राजाची प्रतिकृती इथे बघायला मिळते आहे. समोरच आपण एक सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघतो आहे. ही पूर्णपणे ना कागदी लगद्यापासून बनवलेली आहे. तुम्ही त्याची फिनिशिंग वगैरे बघू शकता. खूप सुंदर अशी फिनिशिंग वगैरे आहे. शेला आहे, धोतर नेसवलेला आहे, आणि ही मूर्ती 2 फुटामध्ये आहे. आणि अजून तुम्हाला जर कागदी लगदामध्ये पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर नक्कीच तुम्ही ही मूर्ती इथे बुक करू शकता. तसं इकडे तुम्ही बघू शकतात बाळ रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्त्या इथे बघायला मिळतात आहेत. तसं इथे पुढे आपण मोरासोबत बसलेला गणपती बाप्पा बघतो आहे बाल गणेशाच्या रूपामध्ये. ही एक सुरेख अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. इथे पुढे आपण बघतोय सगळ्या साईजमध्ये इथे आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळतात आहे. ही एक विशेष करून मला आवडलेली मूर्ती आहे. वीणा घेऊन बसलेली गणपती बाप्पाची बाल मूर्ती आहे. तसंच 4 हाती आहे, तुम्ही ते बघू शकता. तसंच पुढे आलात तर इथेही आपल्याला अनेक रूपं बघायला मिळणार आहेत. तुम्ही या कार्यशाळेमध्ये आलात तर तुम्हाला सुरेख अशी गणपती बाप्पाची इथे रूप बघायला मिळणार आहे. ही एक आहे सुंदर असं पगडी घातलेली आहे, आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथे बघू शकता. सुरेख असं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे. प्रत्येक मूर्तीमध्ये वेगळेपण दाखवण्याचा कलाकाराने प्रयत्न केलेला आहे. तर पुढे आता आपण अघोरी रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघतो आहे सुरेख अशी. त्याचं तुम्ही नाम बघू शकता. सुंदर असं नाम वगैरे काढलेलं आहे, आणि हे वेगळंच रूप आपल्याला इथे गणपती बाप्पाचं बघायला मिळतं आहे. अशाही तुम्हाला मूर्त्या पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना संपर्क साधू शकतात. तसंच पुढे आला तर तुम्हाला इकडे अशा सुंदर अशा गणपती बाप्पाच्या रेखीव मूर्त्या बघायला मिळणार आहेत. तर नक्कीच या कार्यशाळेला तुम्ही इकडे भेट द्या. तर तुम्ही डोंबिवली कल्याण येथे राहत असाल तर.
तर आता आपल्यासमोर आहे ना श्री कलानिकेतन या कार्यशाळेचे ओनर आहेत प्रशांत. नमस्कार. नमस्कार. प्रशांत, पहिलं तर आपलं शॉप कुठे आहे? आपलं शॉप डोंबिवलीमध्ये गणेशनगर नवापाडा क्रॉस रोड आहे ना, तिकडे म्हणजे जनार्दन पाटील हॉल किंवा ब्ल्यू त्याच्या समोरच ऑपोजिट आपलं शॉप आहे श्री कलानिकेतन. आणि यंदा कितवं वर्ष आहे आपलं? 15वं वर्ष. 15वं वर्ष आहे. ओके. आणि साधारण आपल्याकडे किती फुटापासून मूर्त्या चालू होतात आणि कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये, म्हणजे माती किंवा कागदी? आपल्याकडे सगळ्या मातीच्या आहेत आणि पेपरच्या मूर्त्या. पेपरचे. आपल्याकडे मातीच्या मूर्त्या 8-9 इंचापासून चालू होतात ते 18 इंच ते 2 फुटापर्यंत जास्त लास्टला. आणि पेपरमध्ये आपल्याकडे 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत. 2.5 फुटापर्यंत. ओके. आणि मातीची साधारण काय रेंज असेल आपल्याकडे? मातीची आपल्याकडे 450 पासून स्टार्टिंग आहे. 450 पासून सुरुवात आहे. सुरुवात. ओके. आणि कागदीमध्ये? कागदीमध्ये 3000 पासून सुरुवात. 3000 रुपयापासून सुरुवात आहे. ओके. आणि आपली बुकिंग शेवटची तारीख काय आहे बुकिंगची? बुकिंगची अशी शेवटची तारीख तारीख बुकिंग आपली मागच्या याच्यापासून चालू झाले, शनिवारपासून चालू झाले. आणि 14 बंद कधी होईल, म्हणजे गणपती आता जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू असते आपल्याला. चालू असते. पण ओके. आता बुकिंग जशी येईल तशी त्याप्रमाणे ते सांगता येत नाही कधी बरोबर, बंद होईल. कधी बंद होईल. ओके. तर बुकिंग आता तर सध्या चालू आहे आणि आपण त्यांचा इंस्टाग्राम ID देणारच आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर. तर तिकडे नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट DM करू शकतात आणि त्यांच्या कार्यशाळेला इकडे येऊन भेट देऊ शकतात. यंदाचं म्हणजे मी 3रं वर्ष हे शूट केलेलं आहे प्रशांतचं. आणि खूप सुंदर आणि सुरेख अशा मूर्ती असतात. 2 मित्रांनी सुरू केलेला हा छोटासा व्यवसाय आहे गणपती बाप्पाचा, तेजस आणि प्रशांतने. तर नक्कीच तुम्ही त्यांना सपोर्ट करा आणि त्यांच्या कार्यशाळेलाही नक्कीच व्हिजिट करा. खूप सुरेख आणि रेखीव तुम्हाला इकडे गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळतील. तर थँक्यू प्रशांत, तुझा वेळ दिल्याबद्दल. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.